सरकारच्या निर्णयाची होळी करूया। मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया। सरकारच्या निर्णयाची होळी मराठी भाषेवर अन्याय करणाऱ्या राज्य सरकारचा सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठी भाषा मराठी भाषेची गळचेपी करणाऱ्या राज्य सरकारचा हिंदी सक्ती न करणाऱ्या राज्य सरकारचा हिंदी सक्ती करणाऱ्या राज्य सरकारचा आवाज कुणाचा, आवाज कुणाचा, ठाकरेंचा आवाज कुणाचा, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। शिवसेना जिंदाबाद। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे सर्वोच्च नेते माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेनेचे प्रमुख माजी मंत्री आणि आमदार आदित्यसाहेब ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जो या ठिकाणी हिंदी सक्तीचा प्राथमिक शिक्षणामध्ये जो अध्यादेश काढलेला आहे, या अध्यादेशाच्या होळी करण्याकरता या रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी आमच्या समवेत उपस्थित असलेले माजी मंत्री आदरणीय रवींद्र माने साहेब, त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे तालुका प्रमुख, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकरजी, सगळेच असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा शासन निर्णयाची होळी करण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे। खरं तर आज संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत, काही ठिकाणी झालेले आहेत। आज सायंकाळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उद्या सुरू होणाऱ्या चहा पानावरती सुद्धा आदरणीय आदित्यसाहेब, उद्धवसाहेब आणि विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडी अधिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बहिष्कार टाकलेला आहे। कारण हे सरकार पूर्णतः सर्वसामान्य मराठी माणसाच्या विरोधात काम करतं आहे। मुंबई आज या ठिकाणी अडाणीसारख्या मोठ्या बिल्डरच्या घशात धारावी घालण्याचं काम सुरू आहे। कारण नसताना नागपूर ते गोवा असा शक्तीपीठचा कार्यक्रम करून त्या ठिकाणी रस्त्याचं नियोजन करून, एक्सप्रेस हायवेचं नियोजन करून जवळजवळ 80,000 कोटी रुपयाचं नियोजन केलं आहे, परंतु आज सरकारच्या तिजोरीत 8 रुपयेसुद्धा शिल्लक नाही आहेत। असलेल्या आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये या ठिकाणी आज हे सरकार देऊ शकत नाही। आज शेतकरी आत्महत्या करतोय, ते सुरू आहे, त्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे म्हणून सुद्धा आम्ही मागणी करतोय, तर त्या ठिकाणी त्या मागणीचा सुद्धा सरकार विचार करत नाही। अपर शिक्षण मंत्री या घोषणा करतायत, या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय ताळमेळ नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एक षडयंत्र या ठिकाणी आहे। आणि म्हणून आदरणीय उद्धवजी, त्याचबरोबर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी 5 तारखेला मुंबईमधल्या ऐतिहासिक अशा दादर चौपाटी, गिरगाव चौपाटीपासून ते आझाद मैदानापर्यंत समस्त मराठी बांधवांना आव्हान केलेलं आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन, आणि त्या ठिकाणी या सगळ्या शासन निर्णयाच्या विरोधात एक प्रचंड असं जनसमर्थन ज्या ठिकाणी ज्या गिरगाव चौपाटी होती स्वातंत्र्याच्या वेळेला, स्वातंत्र्य त्या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांपासून अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्या ठिकाणी रणशिंग फुंकलं। त्या ठिकाणी मराठीच्या संरक्षणाकरता ठाकरे बंधू आणि समस्त मराठी बांधव या ठिकाणी हे आंदोलन करणार आहेत। आज या ठिकाणी खरं तर पाहिलं तर पहिलीपासून 5वी पर्यंतचं जे शिक्षण आहे, प्राथमिक ज्याला पूर्व प्राथमिक शिक्षण आपण म्हणतो, त्या ठिकाणी कुणालाही पालकांना, संस्था चालकांना, शिक्षक वर्गाला विचारात न घेता 1ली ते 5वी हिंदी सक्ती करण्याचा जो हा आदेश केलेला आहे, या आदेशाचा आम्ही जाहीर निषेध करतोय। उद्या सरकारला आमची विनंती आहे की उद्याच्या उद्या या ठिकाणी हा आदेश रद्द केला पाहिजे आणि आमची मायबोली मराठी आहे, जिला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे,
ती अभिजात भाषा जी मराठी मायबोली आहे ती इथं जन्मणाऱ्या प्रत्येक मराठी बांधवाला, मराठी वासियाच्या मुलांना मदर टंग म्हणजे मातृभाषा ही मिळालीच पाहिजे आणि म्हणून मराठीचा सन्मान झाला पाहिजे. आम्ही कुठल्याही भाषेचा या ठिकाणी अपमान करू इच्छित नाही. 5वी पासून अन्य भाषा आहेत, ऑप्शन आहे, राष्ट्रभाषा हिंदी आहे याची आम्हाला जाणीव आहे. परंतु जाणीवपूर्वक ज्या बालवयामध्ये ह्या विषयाची गरज नाही आहे त्या ठिकाणी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन हा सगळा षडयंत्र निर्णय केलेला आहे. आणि आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलोय. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे, पण रत्नागिरी जिल्ह्यातलं पूर्व प्राथमिक शिक्षक, त्यांच्या सगळ्या संस्था यांना सुद्धा हा प्रश्न नको आहे, पालकवर्गाला नको आहे. बालमनाला तर हे समजण्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून हे सरकार एका बाजूनं आंधळं आहे, एका बाजूनं मुका आहे आणि एका बाजूनं बहिरा आहे. अशा सरकारचा तीव्र निषेध या निमित्तानं आज आम्ही करतोय. उद्या सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये आमचे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे आमदार प्रतिनिधी, आदरणीय उद्धवजी स्वतः, त्याचबरोबर आदित्यसाहेब स्वतः, महाविकास आघाडीचे सगळे प्रतिनिधी ह्या प्रश्न आम्ही त्या ठिकाणी लावून धरणार आहोत. या व्यतिरिक्त अनेक प्रश्न आहेत, परंतु आजचा विषय या प्राथमिक जो निर्णय जो केलेला आहे हिंदी सक्तीचा, याच्या विरोधात आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून याची आम्ही जाहीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जाहीर या ठिकाणी आम्ही होळी करतोय. शिवसेना जिंदाबाद.